गुगलवर मिळणारं ज्ञान आणि खरं वैद्यकीय ज्ञान यामध्ये बऱ्याचदा फरक असू शकतो. यासाठी आज आपण महिलांच्या आरोग्यावरील काही समज, गैरसमज, मिथ्स आणि फॅक्ट्स यावर मोकळेपणाने चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी आहे डॉक्टर कांचन माने आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर मधुरा केळकर, कन्सल्टिंग गायनेकोलॉजिस्ट आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट. नमस्कार. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजच्या पॉडकास्ट मधला एखादा मुद्दा तुमच्या आयुष्यातील बहीण, मैत्रीण, बायको, मुलगी यांच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवू शकते. थँक्यू डॉक्टर कांचन, मला इन्व्हाइट केल्याबद्दल. आजचा पहिला प्रश्न आहे, गर्भधारणा नक्की कोणत्या वयात प्लॅन करावी? आयडियल सिच्युएशन्स मध्ये जर आपण बोलायला गेलो तर 25 ते 30 हे आयडियल वय आहे. आजकाल ऑफकोर्स लग्न थोडी उशिरा होतात आणि थोडंसं डिले होतच, पण आय वुड से की जर तुमचं लग्न 29-30 वयाला झालं असेल तर फार जास्ती काळ वाया न घालवता लवकरात लवकर प्लॅन केलेलं बरं राहील. पिरियड्स योग्य वेळेवर आहेत म्हणजे आपण फर्टाईल आहोत, ही धारणा कितपत योग्य आहे? बऱ्यापैकी ओके म्हणता येईल, कारण जर पिरियड रेग्युलर असतील तर दॅट मीन्स तुमचं स्त्रीबीज वेळेवर तयार होत आहे आणि बऱ्याच गोष्टी नैसर्गिक प्रमाणे ज्या होतात त्या होत आहेत असं समजायला हरकत नाहीत. पण अजून काही गोष्टी असू शकतात, जसं ट्यूब्स ब्लॉक असणं किंवा एंडोमेट्रियोसिस असणं किंवा पिरियड्स रेग्युलर असूनही PCOD असणं, या पण गोष्टी असू शकतात. सो 100% आपण नाही म्हणू शकत, पण बऱ्यापैकी एक आपण कन्सिडर करू शकतो की गोष्टी नॉर्मल असू शकतात. आणि लग्नानंतर किती वेळा नैसर्गिकरित्या प्रयत्न केल्यानंतर फर्टिलिटी स्पेशालिस्ट भेटावं? हे ऍक्च्युली डिपेंड करतं की वय किती आहे. जर स्त्रीचं वय 30च्या आत असेल तर 1 वर्षभर ते ट्राय करू शकतात. 1 वर्षभरात जर त्यांची गर्भधारणा झाली नाहीये तर मग त्यांनी यायला पाहिजे गायनेकॉलॉजिस्टकडे. पण जर वय जास्ती आहे 30च्या वरती किंवा अगदी आपण 35च्या वरती जर म्हणलं तर मग तुम्ही लवकरात लवकरच ऍडवाइस घेतला पाहिजे. आणि जे जुने अबॉर्शन्स होतात, काही लोकांमध्ये अबॉर्शन्स किंवा मिसकॅरेज होतात, ते फ्युचर प्रेग्नन्सीवर किती अफेक्ट करतात? दॅट ऑल्सो डिपेंड्स की किती वेळा अबॉर्शन झालेले आहेत. जर एकच वेळा झालेलं असेल तर फार अफेक्ट नाही करत. जर ते प्रोसिजर पण आपलं नीट पार पडलेलं असेल तर फार चान्सेस नसतात इन्फेक्शन वगैरे होण्याचे. पण जर रिकरंट म्हणजे 2 किंवा त्याहून अधिक जर मिसकॅरेजेस किंवा अबॉर्शन्स झालेले असतील तर मग डेफिनेटली आपल्याला कन्सल्ट करायला पाहिजे. आणि इंडियामध्ये मोस्ट कॉमन कॉज ऑफ इन्फर्टिलिटी काय असू शकतो? आपण जर हे 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट केली तर मग TB म्हणजे ट्युबरक्युलोसिस ही मेन कारण असू शकलं असतं. पण आता आय वुड से की PCOD किंवा PMOS जे त्याचं नवीन नाव आहे, PMOS इज द मेन कॉज ऑफ इन्फर्टिलिटी. आणि जी आता एक नवीन पद्धत एग फ्रीजिंगची चालू झाली आहे, ती कधी आणि कोणत्या काळात आणि कितपत योग्य आहे? एग फ्रीजिंग एक खूप चांगला चॉईस आहे मुलींसाठी, पण ते 30 ते 35 वयोगटातल्या ज्या मुली आहेत ज्यांना आत्ता आई नाही व्हायचंय पण इन फ्युचर दे वुड वॉन्ट टू बिकम प्रेग्नंट, त्यांच्यासाठी हा फार चांगला ऑप्शन आहे. कारण काय होतं, आता करिअरसाठी म्हणा किंवा अजून काही कारणास्तव प्रेग्नन्सी थोडं डिले करण्यात येते, उशिरा लग्न होतात. सो त्यांच्यासाठी त्या वयातली एग्स जर त्यांनी फ्रीज करून ठेवली तर त्यांना फ्युचरमध्ये हेल्दी एग आणि हेल्दी बेबी मिळण्याचे चान्सेस खूप जास्त पण असतात. याच्यासाठी IVF हाच एक पर्याय आहे. IVF हाच पर्याय आहे. म्हणजे ते एग्ज आपल्याला काढण्यासाठी रोज इंजेक्शन घेऊन एग्ज आपल्याला बाहेर काढून ते फ्रीज करून ठेवता येतात. किंवा ज्यांचं लग्न झालेलं नाहीये, उशिरा लग्न करायचंय, तर एग फ्रीज करून जेव्हा तुम्हाला तुमचा पार्टनर मिळेल तेव्हा तुम्ही ते वापरू शकता. आता आपण सुरुवात करणार आहोत रॅपिड फायर राऊंडला. रॅपिड फायर राऊंडचा पहिला प्रश्न आहे, बेस्ट एज फॉर प्रेग्नन्सी? आय वुड से 25 ते 30. आता लग्नच करत नाहीत लोक, त्यामुळे मे बी हे ऐकून थोडं लोक लवकर लग्न करतील. एक फूड जर डेली घेतलं पाहिजे मेलने आणि फिमेलने सुद्धा टू इम्प्रूव्ह फर्टिलिटी? आय थिंक मेल्ससाठी आवळा इज अ व्हेरी गुड सोर्स आणि फिमेल्ससाठी मे बी फ्लॅक्स सीड्स, जवस. मोबाईल रेडिएशन्स किती इफेक्ट करतात मेल आणि फिमेल दोन्ही पार्टनर्सच्या फर्टिलिटीवर? बऱ्यापैकी इफेक्ट करतात असं म्हणायला हरकत नाहीये. सो आपण जेव्हा फर्टिलिटीसाठी कोणी पेशंट येतं आपण त्यांना सांगतोच की मोबाईल युसेज कमी केला पाहिजे. एक तर फॉर मेल्स खिशात मोबाईल ठेवून असेल तर मग ते स्पर्म हेल्थला खूप, मांडीत लॅपटॉप म्हणजे त्याचं हीट किती होतंय, सो मांडीत किंवा खिशात असं ठेवू नका, समोर ठेवून वापरलं तर इट बेटर. आणि बॅड स्लीपिंग हॅबिट्स हे फिमेल्सला जास्त इफेक्ट करतात असं जे म्हटलं जातं, ते योग्य आहे? बरोबर आहे, कारण मोस्ट ऑफ द हॉर्मोन्स फिमेलच्या बॉडीत असतात. स्ट्रेसनी किंवा लॅक ऑफ स्लीपनी खूप वर खाली होतात गोष्टी. सो इट इज येस. आणि IVF हे पेनफुलच असतं, याबद्दल काय म्हणणं आहे? हा मिथ आहे. ऍक्च्युली आता पेनलेस इंजेक्शन्स आलेले आहेत, म्हणजे नो निडल इंजेक्शन्स पण आलेले आहेत IVF साठी. सो इट इज ऍब्सोल्युटली पेनलेस असं म्हणायला पण हरकत नाहीये. आणि स्ट्रेस फर्टिलिटीला डिले करते कायमच असं असतं? 90% ऑफ द टाइम्स येस. आणि एग फ्रीजिंग बद्दल तुमचं काय मत आहे की एग फ्रीजिंग आत्ता एज नुसार किंवा जे काही
चेंजेस होत आहेत आपल्या आजूबाजूच्या क्लायमेटमध्ये, त्यानुसार हाईप आहे की खरंच युजफुल आहे? खरंच युजफुल आहे, कारण लाईफस्टाईल, एन्व्हायरमेंट सगळं त्याला अफेक्ट करतंय. सो येस. आणि सगळ्यात मोठा रॅपिड ट्रायलचा प्रश्न म्हणजे कुठली एक मिस्टेक आहे जी नैसर्गिक ट्रायल्सच्या दरम्यान सुद्धा कपल्सने अवॉइड केली पाहिजे? आय थिंक ट्राईंग ड्युरिंग पिरियड्स. दिस इज काही जण हे इश्यू आहे की पिरियड्सच्या दरम्यानच ट्राय करतात. सो तो एक मोठा मिथ आहे जो बस्ट करायलाच पाहिजे. आणि दुसरी वन फर्टिलिटी मिथ यू विश की हा डिसअपिअर होईल सगळ्या याच्यातून, की लोकांनी स्टॉप केलं पाहिजे याच्यावर बिलीव्ह करणं की यामुळे इन्फर्टिलिटी होतच? आय थिंक इन्क्लुडिंग द मेल पार्टनर हा सगळ्यात गरजेचा पॉईंट आहे. मेल पार्टनर बऱ्याच वेळेला एक्सक्लूड होतो. बऱ्याच वेळेला फक्त बाई येते ट्रीटमेंटसाठी, तिची सासू घेऊन येते किंवा तिची आई बहीण घेऊन येते, आणि कित्येकदा असं होतं की 2-3 व्हिजिटला नवऱ्याला बघितलेलंच नसतं. सो आम्ही सांगतो की नेक्स्ट व्हिजिट नवरा आलाच पाहिजे, तरच पुढची ट्रीटमेंट कंटिन्यू करता येईल. म्हणजे तुम्ही समजू शकता की फर्टिलिटी हा फक्त महिलांचा रोग नाही, किंवा इन्फर्टिलिटी हा फक्त महिलांचा रोग नाहीये, त्याच्यासाठी मेल आणि फिमेल हे दोन्ही पार्टनर तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. हाच लीड करतो आपल्या पुढच्या गोष्टीला, जे आहेत मिथ्स आणि फॅक्ट्स. ज्या काही मिथ्स आम्हाला क्लिनिकमध्ये पाहायला मिळतात त्या आम्हाला एक्सपर्टकडनं जाणून घ्यायचं की ते खरंच कितपत योग्य आहेत विश्वास ठेवणं. IVF मुळे नेहमी ट्विन्सच होतात? नॉट नेसेसरी, इट्स अ मिथ. कारण बऱ्याच वेळेला आपण आता सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर फॉलो करत असतो, कारण की आयडियली सिंगल प्रेग्नन्सी झाली तर त्याचा सक्सेस आपण ट्विन्स पेक्षा जास्ती करतो, कारण ट्विन्समध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतात, लवकर डिलिव्हरी होण्याचे चान्सेस, अबॉर्शन्सचे चान्सेस. सो रिस्क ऑफ द मदर इन्क्रीजेस. सो लो रिस्क सिंगलटन प्रेग्नन्सी झाली तर IVF इज मोर सक्सेसफुल दॅन अ ट्विन प्रेग्नन्सी. ओके. आणि बर्थ कंट्रोल पिलमुळे प्रेग्नन्सी राहू शकत नाही, हे जे एक विचारतात पेशंट्स प्रश्न, हे अजिबात नाही, कारण ते जेवढा काळ आपण घेऊ तेवढ्या वेळापुरती त्याचा इफेक्ट असतो. अगदी पुढच्या महिन्यात पण ते लगेच प्रेग्नंट होऊ शकतात. ह्या महिन्यात गोळी थांबवली की पुढच्या महिन्यात ती प्रेग्नंट होऊ शकते. फक्त वयाने मोठ्या कपल्स मध्येच आपल्याला इन्फर्टिलिटी पाहायला मिळते? दिस इज ऑल्सो अ बिग मिथ. आजकाल बऱ्याच वेळेला यंग गर्ल्स येतात ज्यांचं ओव्हेरियन रिझर्व्ह कमी झालेला असतो, बिकॉज ऑफ मे बी स्ट्रेस, लाईफस्टाईल, एन्व्हायरमेंट, सगळ्याच गोष्टी आहेत. सो आजकाल फर्टिलिटीचं एज जे आपण आधी 35 म्हणायचो ते आता मे बी 32-33च म्हणायला पाहिजे. हेल्दी लुकिंग मॅनचे स्पर्म सुद्धा हेल्दीच असतात? अजिबात नाही. बट या असं काही नाहीये. स्पर्म आपण जोपर्यंत सीमन अनालिसिस करत नाही वी विल नेव्हर नो, कारण टेस्टोस्टेरॉन कॅन बी नॉर्मल, सगळे हॉर्मोन्स नॉर्मल असू शकतात. येस. आणि टाईट अंडरवेअर्स कॉज इन्फर्टिलिटी इन मेन? टू सम एक्सटेंट मे बी येस, कारण काय होतं थोडंसं स्क्रॉटल टेम्परेचर वाढू शकतं. सो म्हणजे इट्स नॉट 100% ट्रू, बट इट कॅन बी वन ऑफ द कॉजेस. आणि IVF बेबीज हे म्हणजे तुमच्याकडून पेशंट जेव्हा रिटर्न येतात की आम्हाला मॅडम कशा हा प्रश्न आठवला नाही, आणि विचारतात की IVF बेबीज हे वीक आणि इंटेलिजंट नसतात तेवढे कम्पेअर टू हेल्दी नॅचरली राहिलेले बेबीज, तर हे खरं असतं? अजिबात नाही, हे पण काही नाही, कारण आता इतक्या वर्षांपासून IVF आहे. सो जे सुरुवाती IVF झालेल्या मुलांना पण मुलं झालेली आहेत आता. सो असं काही कुठल्या स्टडीमध्ये तरी नाहीये. सो दे आर ऍब्सोल्युटली लाईक नॉर्मल चिल्ड्रन. आणि पहिलं बाळ नैसर्गिकरित्या झालंय, पण पुढच्या वेळेस पुन्हा इन्फर्टिलिटी तयार होऊ शकते का? होऊ शकते, कारण काही गोष्टी होऊ शकतात, इन्फेक्शन्स होऊ शकतात मध्ये, किंवा मेल पार्टनरला काही इश्यूज येऊ शकतात. सो डेफिनेटली येऊच शकते, असं काही नाहीये की दुसरं पण नॅचरलीच होईल. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण याच्या पुढचा डिटेल पॉडकास्ट आपण पुन्हा एकदा तुमच्यासाठी सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसह परत घेऊन येऊया. थँक्यू. आणि तुमच्या काही इतर डिटेल प्रश्नांसाठी जे तुम्हाला कमेंटमध्ये विचारता येणार नाहीयेत आणि मॅडमला तुम्हाला वैयक्तिकरित्या भेटायचं तर तुम्हाला आम्ही कुठं भेटू शकतो? माझं क्लिनिक आहे बर्थ अँड ब्रेथ क्लिनिक्स म्हणून, भांडारकर रोड येथे, आणि जेम्स हॉस्पिटल कर्वेनगर येथे.